धारणगाव वीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पंडित सानप यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या धारणगाव वीर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पंडित सानप हे आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत। उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र कामगार दिनाचे औचित्य साधून सेवापूर्ती सत्कार सोहळा सपत्नीक साजरा करण्यात आला। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कुमार गंभीरे यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षकांनी बाळासाहेब पंडित सानप सर व मोहिनी सानप मॅडम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कुमार गंभीरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गंभीरे, उपसरपंच सोमनाथ नारायण गंभीरे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी राजेंद्र भाऊसाहेब गंभीरे, एकनाथ गंभीरे, संदीप सानप, भाऊसाहेब माळी, कारभारी निकम, नामदेव बंडू गंभीरे, अशोक गंभीरे, अंबादास पुंड, याकूब शेख, खलील शेख, मगन शेख, बाबाजी पुंडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सानप सर हे निफाड तालुक्यातील शिवरे गावचे भूमिपुत्र असून त्यांचे सर्व कुटुंब उच्च शिक्षित असून त्यांचे बंधू रमेश सानप हे प्रगतिशील शेतकरी आहेत, तर निफाड शहरातील प्रख्यात डॉक्टर राम सानप हे लहान बंधू आहेत। तसेच बहीण कमल कराड असून शिवरे येथेच राहतात। आई सोन्याबाई पंडित सानप अतिशय सात्विक, शांत, संयमी आणि सोज्वळ स्वभावाचे आहेत, तर नाशिक येथील प्रसिद्ध असलेल्या सुविचार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्याम पाटील यांच्या भगिनी असलेल्या मोहिनी बाळासाहेब सानप ह्या उत्कृष्ट शेतकरी महिला व आदर्श गृहिणी आहेत। मुलगा दीपक यांचे शिक्षण अमेरिकेतील डेलावेअर युनिव्हर्सिटीमध्ये MS PhD करून अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। प्राचार्य बाळासाहेब सानप सरांचे KTHM कॉलेज नाशिक येथे BA केल्यानंतर औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजला BPEd झाले। 1992 साली धारणगाव वीर या जन्मभूमीमध्ये नोकरीची सुरुवात केली। डोंगरगाव, गोंदेगाव येथे उपशिक्षक म्हणून काम केले। शिवरे, राजापूर येथे पर्यवेक्षक, तर कासारी, धारणगाव वीर येथे प्राचार्य म्हणून काम करत 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित असून मोठमोठ्या पदावर काम करत असल्याचे सानप सर गर्वाने सांगतात। या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार सोहळ्याप्रसंगी सानप, BK सर, काळे सर, हिरे सर, भामरे मॅडम, सोनवणे मॅडम, मोरे सर, घोलप सर, भोसले सर, बोडके सर, आव्हाड सर, बढे सर, दराडे सर, नागरे भाऊसाहेब यांच्यासह फक्कड गंभीरे, ज्ञानेश्वर गंभीरे, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेने मला 16/1992 साली सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली। त्यानंतर धारणगाव, डोंगरगाव, गोंदेगाव, शिवरे, राजापूर आणि कासारी या 5 ते 6 शाखेमध्ये अतिशय तनमन धन एकत्र करून काम करण्याचा जिव्हाळ्याने मी प्रयत्न केला आणि त्या प्रेमाची पावती म्हणून संस्थेने मला या ठिकाणी प्राचार्य पद शेवटी दिलं। हे प्राचार्य पद या ठिकाणी 1 वर्ष अतिशय विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांचा इतिहास हा विषय होता आणि तेव्हा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा जुन्या अभ्यासक्रमामध्ये जास्त उल्लेख होता। पूर्ण इतिहासात शिवाजी महाराजांचा हा असायचा। सरांची शिकवण्याची लकब अशी होती की सरांनी एखादा जर पॉइंट घेतला म्हणजे जास्तीत जास्त शिवाजी महाराजांवरतीच असायचे, तर बाकीचे जे वर्ग असायचे त्यांना सुद्धा ते काय शिकवताय हे पूर्णतः ऐकू जायचे आणि बाकीचे वर्ग म्हणजे स्वतःचा वर्ग तर कंट्रोल मध्ये होता, पण बाकीच्या वर्गांना असं वाटायचं की आमच्या वर्गात सर कधी शिकवायला म्हणजे अगदी त्यांचं शिकवणं। जो पहाडी दीपक सानप हा MS म्हणजे MS PhD झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।